1983 म्हणलं की एक गोष्ट आवर्जून आठवते, ते म्हणजे भारतानं जिंकलेला वर्ल्ड कप. आणि त्यावेळी भारतीय संघाचं नेतृत्व करत होता भारताचा अष्टपैलू खेळाडू कर्णधार कपिल देव. कपिल देवच्या नेतृत्वामध्ये यश आलं. खरं तर हा विजय अशक्य अशी चर्चा रंगली होती, कारण ज्या प्रकारे वेस्ट इंडिजचा संघ त्यावेळी फॉर्ममध्ये होता, अगदी 1975 1979 हे दोन विश्वचषक जिंकून विश्वचषक जिंकण्याची हॅट्रिक करण्याच्या तयारीमध्ये असलेल्या फॉर्मात असलेल्या वेस्ट इंडिजला धूळ चारत भारताने विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर आपण पाहतो 2011 मध्ये कॅप्टन कूल म्हणजेच माही MS धोनीच्या नेतृत्वामध्ये भारतीय संघाने श्रीलंकेला धूळ चारत 2011 मध्ये सुद्धा वर्ल्ड कप वरती आपलं नाव कोरलं. त्यानंतर मागच्या 2-3 वर्षांमध्ये आपण पाहतो रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारे भारतीय संघाला यश आले. आता या कॅप्टनशिपचा विषय येण्याचं कारण काय? कारण आजवर असे अनेक कॅप्टन भारताने पाहिलेत जे यशस्वी राहिलेत. त्यामध्ये कपिल देव, MS धोनी, त्यानंतर हिटमॅन रोहित शर्मा. मात्र आता हा विषय निघण्याचं मुख्य कारण म्हणजे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड झाली आणि सर्वांनाच धक्का देणारा एक मोठा निर्णय घेण्यात आला, ज्यामध्ये हिटमॅन रोहित शर्मा याला कर्णधार पदावरून खरं तर काढण्यात आले आणि त्याच्याऐवजी आता नौखा शुभमन गिलच्या नेतृत्वात ही संधी देण्यात आली. ही धुरा शुभमन गिलच्या खांद्यावरती सोपवण्यात आल्या. सर्वांना धक्का बसलाय, कारण हिटमॅन रोहित शर्मा मागच्या 25 ICC सामन्यामध्ये केवळ एका सामन्यामध्ये भारताचा पराभव झाला आणि 25 पैकी 24 सामने रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये भारतीय संघाने जिंकले. खरं तर यावरती बरेच तर्कवितर्क आहेत, बरीच चर्चा रंगते. मात्र आता शुभमन गिलच्या नेतृत्वामध्ये हा दौरा होतोय आणि बरेच यामध्ये क्रिकेटचे जे तज्ज्ञ आहेत, विश्लेषक आहेत, जाणकार आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की 2027च्या वर्ल्ड कपच्या दृष्टीने आता युवकांना, युवा खेळाडूंना संधी दिली जाते आणि 2027चं वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून या प्रकारचे निर्णय घेतले जातात. बऱ्याच वेळी अशी सुद्धा चर्चा रंगते की 2027चं जे वर्ल्ड कप आहे ते हिटमॅन रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळतील की नाही, हा सुद्धा प्रश्न आहे. आणि याच संभ्रम अवस्थेमध्ये की युवा टीम निर्माण केली जाईल, त्यामुळे शुभमन गिलकडे या संघाची धुरा सोपवण्यात आली आहे अशी चर्चा जरी रंगत असली तरी हिटमॅन फॅन खूप मोठ्या प्रमाणात देशभरात आहेत. अगदी मी सुद्धा हिटमॅन रोहित शर्माचा खूप मोठा फॅन आहे आणि या निर्णयाच्या नंतर संतापाची लाट पाहायला मिळाली. सोशल मीडियावरती सुद्धा खूप अशा पोस्ट पाहायला मिळाल्या. मात्र प्रॅक्टिकली जर विचार केला तर 2027च्या वर्ल्ड कप संदर्भात हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असल्याची चर्चा होते. तुमचं काय मत आहे कमेंटद्वारे कळवा आणि यासारख्या ताज्या अपडेटसाठी पुढारी न्यूजला फॉलो करा.